त्याच वेळेस मी यूट्यूबला संदीप खरेंची कविता पाहिली आणि ते एकदम असे आपल्याशी बोलताना पण असं वाटतं की कविताच चालू आहे. म्हणजे असं ते बेस आवाज आणि बेस आहे आवाजाला पूर्ण. प्रेमाला वयाचं बंधन नसतं हा कॉमन डायलॉग आहे. तर संदीप खरेंनी काय डायलॉग घेतला असेल त्याच्यामध्ये, काय वय माणसाला असतं प्रेमाला नाही. क्या बात है. बॉलीवुड में काम किया मैंने, तमिल फिल्म में भी काम किया मैंने, थोड़ा मराठी फिल्म्स भी देखा पहले से, और मैं हमेशा ऐसा इंप्रेस थी. और मेरा कंडीशन ये भी था कि अगर मैं ये फिल्म करूँगी तो मैं अपना सारा मराठी डायलॉग्स खुद ही बोलूँगी और खुद ही डब करूँगी. क्या बात है. रोल आहे की मिस माधुरी पिंटो जी गोव्यावरून इंग्रजी शिकवायला येते. I was like, wow, this is like a dream role for me. कि एकदम ऐसा वो like sweet, like you know sarees और उस ज़माने के ऐसा थोड़ा हेयर स्टाइल्स वगैरह. मराठी शाळा आणि 1998 मारधोड करणाऱ्या शिक्षिका आपल्याला दिसायच्या. शिक्षक म्हणजे लोक चर्चा सांगायचे की अरे ही खूप मारते बाबा, ही डेंजर बाई आहे. खूप मार खाल्लाय कारण की मला शाळेतच जायला नाही आवडायचं. लाईक टिल 4th मी लपून वगैरे बसायचे स्कूल बस आली की, आणि मग सांगायचे घरी जाऊन की माझी बस गेली. आणि हे खूप सातत्याने चालत राहिले. पहिल्या दिवशी आई काय नाही बोलली, नंतर मला माझी आई खूप मारायची. त्याच्यानंतर मी सुधारली ऑब्व्हियसली, डॉक्टर काय आज. मुलींची सगळी आमची स्कूल होती. आम्हाला त्यावेळेस ना ती लाकडी पट्टी असायची ना त्याने मारायचे. मुली आम्ही तरीही सुधारायचो नाही तर ती लाकडी पट्टी उभी करून असे मारायचे. मग इकडचं दुखणं सहन व्हायचं, मग ते असा हात ठेवून आम्हाला पट्टी मारायचे. शाळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुखाचा काळ. ठाऊक आहे की याही आठवणी अलगद पुसट होत जातील, पण एक आठवण मात्र हृदयावर आजन्म कोरलेली राहील, पहिल्या प्रेमाची. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 31 जानेवारीपासून आपल्या सगळ्यांच्या मनात इलू इलू होणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे इलू इलू होणार म्हणजे नेमकं काय होणार, तर ते मी सांगत नाहीये, ते सांगायला अख्खी टीमच माझ्यासोबत आली आहे. इलू इलू सिनेमाची टीम आहे. तुम्हा सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. आता मला असं वाटतं की दिग्दर्शक अजिंक्य आहे. मी सुरुवातच अशी केली की महाराष्ट्राला प्रश्न पडला की बाबा इलू इलू होणार म्हणजे नेमकं काय होणार आहे, तर ते तूच सांग. नमस्कार, मी अजिंक्य फाळके. तर इलू इलू होणार म्हणजे की सौदागर फिल्म आला होता एक 93ला बहुतेक. तर त्यावेळेस त्या फिल्मचं गाणं होतं इलू इलू क्या है, इलू इलू क्या है. तर आमचे रायटर आहेत ते नितीन सुपेकर, त्यांना वाटलं की ह्याच्यावरून आपण एक टायटल ठेवत, कारण त्याचा ट्रेंड आला होता. आणि इलू इलू म्हणजे एक फिलिंग आपण ज्यावेळेस व्यक्त करतो एखाद्या मुलीला, सुरुवात इलू इलूपासूनच होते. आणि इलू इलू म्हणजे प्रेम व्यक्त करणं, असं मला वाटतं की ते असं होतं. अगदी. मग तुला माहिती आहे का, आता हे तू गाण्याच्या निमित्ताने सांगितलं की ह्या गाण्याचा असा असा अर्थ होता, पण जेव्हापासून ह्या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून लोकांनी आपापले अर्थ लावले. लोकांना कळलं की हा प्रेमाचा सिनेमा आहे. म्हणजे इतकी या टायटलमध्ये ताकद आहे की लोकांनाच कळून गेलं की हा प्रेमाचा सिनेमा आहे. आणि अर्थात या सिनेमाचं खास आकर्षण म्हणूया, प्रमुख भूमिका म्हणूया, सगळं ज्यांची चर्चा आहे ते आहेत एली मॅडम. त्यांच्याकडे येऊया की इतके सिनेमे केले पण मराठी सिनेमा का करावा असा वाटला? एक्चुअली मेरा क्या है ना कि मैं स्क्रिप्ट पढ़ती हूँ और रोल का देखती हूँ. जैसे फॉर एग्जांपल बॉलीवुड में काम किया मैंने, तमिल फिल्म में भी काम किया मैंने, अभी मतलब मराठी में भी आ रही हो. और वो मतलब ऐसा हुआ क्योंकि मुझे स्क्रिप्ट अच्छा लगा और अपना रोल अच्छा लगा. और वैसे भी मैंने थोड़ा मराठी फिल्म्स भी देखा पहले से, और मैं हमेशा ऐसा इंप्रेस थी कि कहानियाँ बहुत अच्छे हैं, परफॉर्मेंसेस बहुत अच्छे हैं, जिस तरीके से डायरेक्ट करता है मुझे अच्छा लगता है. सो मैं एक्चुअली बहुत खुश हो गई जब ये स्क्रिप्ट मेरे पास आया, और मैं थोड़ा ऐसा शॉक्ड भी हो गया कि ओ वाह, मतलब कोई मराठी सिनेमा में मुझे देख के सोच रहा है कि हाँ एली को अप्रोच करना है, मतलब उनको ऐसा बिलीव करता है कि मैं कर सकते हो. तो ये मेरे लिए मतलब बहुत बड़ी बात है, और मैं बहुत खुश हो गई. और मैंने पढ़ा स्क्रिप्ट, अच्छा लगा, फिर मैंने बोला चलो देखते हैं. और मेरा कंडीशन ये भी था कि अगर मैं ये फिल्म करूँगी तो मैं अपना सारा मराठी डायलॉग्स खुद ही बोलूँगी और खुद ही डब करूँगी. क्या बात है. हाँ, बिकॉज तब एक वो प्राउड फीलिंग आएगा ना कि मतलब हाँ मैंने ये कुछ ऐसा अचीव किया है. सो इसलिए मैंने बहुत मेहनत किया है. केदार जी के साथ मेरा कोच 6 महीने हम बैठ के प्रैक्टिस कर रहे थे. मतलब हर शब्द, हर डायलॉग के मतलब प्रॉपर प्रोनाउंसिएशन होना चाहिए, कि समझना चाहिए कि इसका मतलब क्या है, मैं क्या कह रही हूँ इधर, ताकि एक्सप्रेशंस, इमोशंस सब सही निकलेगा.
और वो भी जब हम ऑफिस में मिले थे तब अजिंक्य ने ये भी बोला कि मतलब उनके अंदर वो भी था कि एली खुद अपना डायलॉग्स बोलना चाहिए। तो उन्होंने एक लाइन मुझे बोला कि आप ये एक बार मतलब ये बोल दो ना। उनको सुनना था कि मतलब एक्शन बहुत हैवी रहेगा या मतलब ठीक ठाक, तो ठीक था ना। हाँ पण अजिंक्य हाँ तो मतलब तो इसलिए कॉन्फिडेंस भी आ गए कि हाँ वो कर पाएगी, बस एक कोच दे देते हैं। सो या एंड आई एम वेरी हैप्पी, मतलब मैं बहुत प्राउड हूँ। मैंने फिल्म देखा, मुझे बहुत पसंद आया, बहुत अच्छा फिल्म है, सीरियसली बहुत प्यारा है। सब लोगों ने कितना अच्छे से परफॉर्म किया है, बहुत मतलब फनी भी है, सारे इमोशंस है फिल्म के अंदर। सो इट्स लाइक अ वेरी लाइट हार्टेड फिल्म जो आप मतलब जाके बस एंजॉय कर सकते हो फैमिली के साथ, दोस्तों के साथ। और मतलब मुझे लगता है बहुत लोगों को शायद ऐसा पुरानी यादें भी आएंगे, मतलब इट्स लाइक इट हैज़ दैट नॉस्टैल्जिक फीलिंग बिकॉज इट्स सेट इन 1998। सो या इट्स वेरी नाइस। मैं बहुत एक्साइटेड हूँ। मैं उम्मीद करती हूँ कि और बहुत सारे मतलब मराठी फिल्म ऑफिस आएंगे। हाँ अर्थात एलीजी म्हणाल्या तसं सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे आणि सिनेमा बघताना तुम्हाला सगळ्यांना प्रेमात पडायला होणारच आहे। पण अजिंक्य मला तुला विचारायचं आहे की या सिनेमासाठी एलीजींची निवड कशी केलीस, का केलीस, कधी केलीस? सगळ्यांना प्रश्न पडला की थेट स्वीडनवरून अभिनेत्री महाराष्ट्रात आणण्यामागचं प्रयोजन काय होतं? ॲक्च्युली खरं तर सर शोधतच होतो की रोल आहे की मिस माधुरी पिंटो, जी गोव्यावरून इंग्रजी शिकवायला येते शाळेमध्ये, आणि ती शाळा आहे मराठी. आता मराठी शाळा आणि 1998, तर त्यावेळेस अशा एकदम मारधोड करणाऱ्या शिक्षिका आपल्याला दिसायच्या. शिक्षक म्हणजे लोक चर्चा सांगायचे की अरे ही खूप मारते बाबा, ही डेंजर बाई आमची, अशी आपल्या चर्चा असायच्या. म्हणजे मॅडमला अरे तुरेच करायचे घरी आल्यावर. तर असं ते म्हणजे अगदी समोरासमोर इज्जत असायचीच, पण मागे थोडं नाही का ही बाई अशी ती बाई अशी. तर ही एकदम मारणारी टीचर होती आणि त्या शाळेत इंग्लिश सुधारण्यासाठी टेम्पररी, कारण ही प्रेग्नेंट असते म्हणून तिला जावंच लागतं टेम्पररी, 3 महिन्यासाठी एक टीचर येते जी की गोव्यावरून आलेली आहे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इंग्लिश शिकवायला, आणि सगळी शाळा तिच्या प्रेमात पडते. तर असं कोण असेल? मग मी विचार केला की म्हणजे बरंच शोधलं मी, आणि इंस्टाग्रामवर आम्हाला एक फोटो दिसला आणि एक व्हिडिओ दिसला एलीचा. त्याच्यामध्ये ती हिंदी बोलत होती चांगलं. असं हिंदी बोलत असताना मी मनीषला दाखवला, तर तो बोलला की अरे, म्हणजे मीच त्याला बोललो की हिंदी ही बोलते तर ही मराठी पण बोलू शकते. आणि तिचा जो फोटो होता ना तो मिस पिंटो टाईपच मला वाटला. म्हणजे फर्स्ट असं ते एकदम क्लिक झालं मला. आणि मग ते विचारलं मी, मग ते नंबर्स वगैरे काढले त्यांचे मॅनेजर्स वगैरे, आणि एलीपर्यंत स्क्रिप्ट गेली आणि तिच्याही लाईफमध्ये काही घटना झाल्या होत्या, ते जुळलं आणि ती हो पण बोलली. आणि नंतर ती पण खूप खुश झाली की मला साडी वगैरे घालायला मिळणार आणि इंडियन कॅरेक्टर वगैरे, आणि ते तसं घडत गेलं. एलीजी, आपल्याला विचारेन मी, जेव्हा स्क्रिप्ट पहिल्यांदा आलं तेव्हा वाचून काय वाटलं आणि कधी ठरवलं की आता मला हे करायचं आहे? वो मैंने कहा स्क्रिप्ट पढ़ के अच्छा लगा मुझे, तो इसलिए मैंने अपने एजेंसी को बोला कि मीटिंग करवा दो, और मिलके अजिंक्य ने पूरा और ऐसा दिखाया है कि एग्जैक्टली स्क्रिप्ट के बारे में और बताया, और मतलब मिलके अच्छा लगा. हम सबको ऐसा पॉजिटिव वाइब्स फील किया है, तो हमने बोला आपको दिखी उस स्क्रिप्ट में. हाँ मतलब, और मैं बहुत खुश भी, जैसे मतलब अजिंक्य ने भी कहा, मतलब मैं बहुत खुश हो गई जब उन्होंने बोला कि फुल ऐसा साड़ी लुक है आपका. तो मतलब बहुत खुश हो गई मैं, बिकॉज आई लव टू वेयर साड़ीज एंड आई वाज लाइक वाओ, दिस इज लाइक अ ड्रीम रोल फॉर मी, कि एकदम ऐसा वो लाइक स्वीट, लाइक यू नो साड़ीज, और उस ज़माने के ऐसा थोड़ा हेयर स्टाइल्स वगैरह, बहुत सिंपल स्वीट ऐसा, मतलब एक्साइटमेंट हो गई. अजिंक्य काय बोलायचं तुला? पुढच्या सिनेमात फक्त नऊवारी घालायला लावू नकोस आता. ॲक्च्युली मी हिला एक ॲनिमेशनचा व्हिडिओ केला होता तयार, स्केचेस तयार केले होते, एक 9-10 मिनिटाचं एक हे तयार केलं होतं की तिला समजवण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली साडीचा जो कलर होता ना तो रेडच होता. म्हणजे ते चित्र ज्याने ते तयार केलं होतं ना ते रेड कलरची साडी होती. ही मला काय बोलली, फक्त एकच कलरची साडी असणार आहे का, नाही का, रेडी साडी राहील का? मग मी तिला सांगितलं की
खूप कलरच्या साड्या असतील, तुला वेगवेगळ्या साड्या घालायला मिळतील. आमच्या साड्यांवर पण खूप महिनाभर चर्चा झाल्या कलर्स काय असतील वगैरे, आणि त्यामुळे तिला ते अजून हे झालं की साडी घालायला मिळेल नाही. आणि मला तर आता त्यांची आवड बघता असं लक्षात येतं की त्या पुन्हा एकदा तुझ्यासोबत मराठी सिनेमा करतील. फक्त आता तू काळजी घे की आता 6 वारीतनं 9 वारीत जायचं आहे तुला. आपल्यासोबत अर्थात आपल्या 2 लाडक्या अभिनेत्री आहेत, अंकिता आणि मीरा. मला तुम्हाला दोघींनाही विचारायचं आहे, जसं अजिंक्य म्हणाला की आमच्या लहानपणी शाळेमध्ये आम्ही खूप मार खाल्लेला आहे, अशा पद्धतीच्या बाई होत्या की ज्या बदलून काढायच्या. खरंच तुमच्या आयुष्यात अशा कुठल्या बाई होत्या का ज्या या निमित्ताने त्याच्या बोलताना आठवल्या की यार मी पण खूप मार खाल्ला आहे? हो, मी खूप मार खाल्ला आहे, कारण की मला शाळेतच जायला नाही आवडायचं. लाईक टिल 4th मी लपून वगैरे बसायचे. स्कूल बस आली की आणि मग सांगायचे घरी जाऊन की माझी बस गेली, आणि हे खूप सातत्याने चालत राहिले. पहिल्या दिवशी आई काही नाही बोलली, नंतर मला माझी आई खूप मारायची. म्हणजे मी स्कूलमध्ये आपलं नॉर्मल पट्टी वगैरे, पण माझी आई मला खूप मारायची ट्युशनला जायला. त्याच्यानंतर मी सुधारली ऑब्व्हियसली, मी डॉक्टर काय आज, बट देन हो मी मार खाल्लाय खूप. मीरा? आई आता या ऐकेल आणि म्हणेल काय बोल. घरी अजिबात मार खाल्ला नाही आहे, पण धाक खूप जास्त होता. आणि स्कूलमध्ये मुलींची सगळी आमची स्कूल होती. आम्हाला त्यावेळेस ना ती लाकडी पट्टी असायची ना, त्याने मारायचे. मुली आम्ही तरीही सुधारायचो नाही, तर ती लाकडी पट्टी उभी करून असे मारायचे. मग इकडचं दुखणं सहन व्हायचं, मग ते असा हात ठेवून आम्हाला पट्टी मारायचे. म्हणजे आता आय थिंक वेगळं आहे की आता लहान मुलांना ओरडलं तरी सुद्धा ते होतात. गुन्हा दाखल. पण मला आता जरा वेगळे, पण टीचर पण काही जण वेगळे असतील कदाचित. पण आमच्या वेळेस ना त्या पट्टीच्या भीतीने आम्ही इतका अभ्यास करायचो ना, काही ऑप्शनच नसायचं त्यावेळेस. आणि पण मजा होती ती त्यावेळेसची, फक्त पट्टीनं मार खाणं वगैरे, त्याच्यापेक्षा जास्त नव्हतं म्हणून. पण मला असं वाटतं की थोडासा धाक असायला हवा टीचर्सचा. अगदी. मुलं मीरा, तू सुधारतात. खोडकर आहेस, म्हणजे हे आम्हाला माहिती, आम्ही बघितलंय तुला पडद्यावरती. पण अशा कुठल्या खोड्या केल्या होत्या की तुला उभ्या पट्टीने मार खावा लागला? अभ्यास मी अजिबात करत नव्हते स्कूलमध्ये असताना, आणि मॅथ्स मला अजिबात आवडत नाही. मला आत्ता हिशोब चांगला करायला येतो, पण मॅथ्स स्कूलमध्ये असताना अजिबात आवडायचं नाही. त्या मॅडम आल्या की म्हणजे आम्ही बाहेर जायचो योगासाठी, खेळण्यासाठी वगैरे, आणि आम्ही त्या लेक्चरला आम्ही बसायचोच नाही. अगदी. मीरा, आम्ही ट्रेलर बघितला आणि त्या ट्रेलरमध्ये तुझी एंट्री होते आणि एका चाळीतलं वातावरण बदलून जातं, आणि जवळजवळ तू त्या चाळीतली हिरोईन होतेस किंवा त्या चाळीतले सगळे तुझ्या प्रेमात पडतात. मला असं वाटतं की तुझी भूमिका सांगावीस, आणि काय जादू केली आहेस इलू इलूमध्ये? माझं हेमा देसाई या नावाचं कॅरेक्टर आहे, जी बँकेमध्ये जॉब करते. छान इनोसंट मुलगी आहे, पण जॉब करणारी आहे. त्यामुळे तिचे त्यावेळेस म्हणजे 1998मध्ये तिचे जे विचार असायला हवे त्याच्यापेक्षा तिचे पुढचे जरा विचार आहेत, जास्त फॉरवर्ड असलेली आहे. आणि येस, साडीमध्ये जेव्हा एंट्री होते, चाळ म्हटल्यावर आपल्या समोर येतात कशा त्या बायका असतात, पण तिथे मी स्लीवलेस ब्लाऊज घालणारी बाई वगैरे आल्यावर काय हालत होती 1998 मध्ये. म्हणजे तुम्ही ते 80s ते 90s 2000 पर्यंत कधी तुम्ही ते काउंट करू शकता ऍक्च्युली. सो तर मजा आली सेटवरती पण काम करताना. आणि कॅरेक्टर आता मूवीमध्येच तुम्ही पहा, मला असं वाटतं, कारण आतापर्यंत ज्या भूमिका केल्या त्याच्यापेक्षा खूप वेगळी भूमिका आहे ही. अर्थात. अंकिता? अरे, मी ही जे म्हणाली ना, आय वॉन्ट टू ॲड टू दॅट की शाळेत धाक असला पाहिजे टीचर्सचा. त्यामुळेच मी अभ्यास करू शकले पुढे. माझी शाळाच बदलली 4थी नंतर, जेव्हा मी खूप मार खाल्ला ना, झाडामागं लपून बसायचे, जायचे नाही. त्याच्यानंतर माझी स्कूलच चेंज केली आणि गॉट माय फर्स्ट टीचर अगेन. त्या धाकामुळे मी अभ्यास केला पुढे. आणि कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर ती मुलगी खूप अभ्यासू आहे. जे माझं कॅरेक्टर आहे, निशा देखणे नाव आहे तिचं, देखणी पण आहे ती. आणि तिचा लुक आधी कसं आपले ते साधना कट वगैरे असायचे किंवा ते फ्रिंज, तसं असं मस्त केलंय तिचं. आणि चष्मा वगैरे आहे तिला, आणि एकदम सरळ, व्हेरी टाईम प्रॉपर, वेळेचं सगळं. म्हणजे ती एवढं वेळेचं आहे तिला की म्हणजे ती तिच्या बॉयफ्रेंडसाठी पण असं म्हणते की मी तुझ्यासाठी फक्त 2 मिनटं काढली आहेत, 2 मिनटानंतर आय एम गोइंग टू गो, एवढं आहे तिचं. तर मग अशी ती साधी सोजवळ मुलगी आहे. आणि तिच्या ऑपोजिट जे पात्र आहे, जे एलीच्या ऑपोजिट जो आहे त्याचा मोठा भाऊ दाखवला आहे, तर ते एकदम अंतरंगी आहे. त्याचं ॲक्टरचं नाव गौरव कालुष्टे आहे. तर त्याला फिल्म्स बघायला आवडतात, आणि म्हणजे इज व्हेरी आउट गोईंग, आणि एकदम ऑपोजिट. हिला तर फिल्म्स बघणं हा पण टाईम वेस्ट वाटतो. तर हे किती ऑपोजिट आहे, पण त्यांचं कसं काय जुळतं हे आपण पाहू शकतो. एलीजी, आपको सवाल था, म्हणजे मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं कॅरेक्टर आम्हाला कळलं, मिस पिंटो,
पण तुम्हाला आयुष्यात कधी इलू इलू झालं, मतलब आपको कब इलू इलू का फीलिंग हो गया? असली वाला मतलब एकदम डीपली जब मैं टीनेजर थी, हाँ, एक लड़के से हुआ है मेरा। लेकिन जब ऐसा होता है तब क्या फीलिंग होती है? क्या फीलिंग होती है मतलब एक मस्त फीलिंग होते हैं ना। इलू इलू फीलिंग होती है क्या? हाँ मतलब इलू इलू फीलिंग होते हैं मतलब हाँ, इट्स जस्ट लाइक मैजिकल। सबसे बेस्ट फीलिंग है ना वो लाइफ में जब वो होता है। लड्डू फुटते असं बोलतो ना आपण की कसं तरी होते, काहीतरी होते, हां. feel something. अजिंक्य, तुझ्याकडे येईल. तू 28 वर्षाचा आहेस आणि 28वं वर्ष असं असतं की प्रेमातही असतो माणूस, लग्नातही असतो. तुझ्या बाबतीत काय हे इलू इलू तुला 1998 मध्ये जाऊन का करावं असं वाटलं? कारण की एक तर तू आजचा आहेस त्यामुळे तू आजची लव्ह स्टोरी दाखवू शकला असतास, पण 1998 मध्ये असं काय घडलं होतं की तू ते पिक्चरमध्ये आणलंस? नाही, खरं तर ना मला म्हणजे जुनं खूप आवडतं. म्हणजे नॉस्टॅल्जिक फिलिंग जे असतं, आपण जुन्या आठवणी. म्हणजे मी ज्यावेळेस माझ्या शाळेच्या जवळ गेलो ना, तर आपण बघा शाळेची कंपास पेटी असती आपल्याला, त्यावेळेस असायची. आपण त्याच्यामध्ये वेळापत्रक लावायचो आणि आपल्यात ते बरेच काय काय पेन पेन्सिल वगैरे ठेवलेले असायचे. ती कंपास पेटी मला सापडली बऱ्याच दिवसानंतर. म्हणजे मला माझ्या मित्रांनी माझी कंपास पेटी आत्ता एक 4-5 वर्षापूर्वी आणून दिली, 10वीची. ती माझी त्याच्याकडे होती आणि मी असं ओपन केली. त्यावेळेस 10वीचं टाइम टेबल होतं त्याच्यावर. हां, ते कंपासच्या मागे लिहायची एक पद्धत होती. वास वगैरे नाही का, असं ते फील्डमध्येच गेलो पूर्ण. आणि त्याच्यानंतर मग एक स्क्रिप्ट वगैरे. म्हणजे आपण ज्यावेळेस शाळा हा विषय जरी निघतो ना, तरी आपल्याला वाटतं की आपण नाही का त्या फिलिंगमध्ये गेलो वगैरे नाही का. तर असंच ते विषय मला तर स्वतःला आवडतात आणि मला वाटतं लोकांना पण जुन्या आठवणीमध्ये रमायला आवडतं. आणि ह्या चित्रपटामध्ये सर की कॉमेडी आहे आणि ज्यावेळेस प्रेम होतं ना प्रत्येकाला, ते प्रेम होताना असं दाखवलं की एक गुदगुल्या व्हायला लागतात, लड्डू फुटणे लागते नाही का, असं ते व्हायला लागतं. पण तुला कधी फुटले लड्डू? म्हणजे ही प्रेरणा कुठून मिळाली या लड्डूची? शाळेमध्ये. पण ऐकायला आवडेल. आता ते आलायस त्याच्यासाठीच आलायस, कळलं पाहिजे आम्हाला की ही प्रेरणा काय आहे. फक्त लड्डूच फुटले, पुढे काही झालं नाही. अरे बापरे. मग तू अरे म्हणून सिनेमाच केला त्या लड्डूसाठी? तू अख्खं दुकानच टाकलंस? सिनेमा केला त्यासाठी. अगदी. अंकिता, तुझ्याकडे येईल. आतापर्यंत तू अनेक सिनेमे केलेस. इलू इलू तुझ्यासाठी का वेगळा आहे? सो जसं अजिंक्य आत्ता सांगत होता की त्या काळातलं सगळं छान वाटतं, तर आमचं सिमिलर लाईक जवळपास यायचे. तर ते सगळे तो काळ आम्ही फिल्म्समध्येच पाहिला आहे, कधी तो काळ जगता नाही आला. की म्हणजे त्यावेळेसच्या ज्या गोष्टी होत्या सगळंच, पत्र वगैरे एव्हरीथिंग. तर ह्या फिल्ममुळे मला बिकॉज ऑफ माय डिरेक्टर आय गॉट टू लिव्ह दोज मुमेंट्स अगेन. कारण की फिल्ममध्ये जो माझ्या ऑपोजिट आहे, ही राईट्स अ लेटर टू मी. क्या बात आहे. तर मला पाहिजे रे ते, मला ते जगता आलं. आपल्या आयुष्यात आता नाही लिहित कोणी आणि ऑफकोर्स मला ते पाहिजे अगाईस. तर मग ते व्हावं, सांगून दिलंय हे हवंय. तर मग ते हे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या आमच्या सेटवर पण, जे छोटे छोटे डिटेल्स होते ना, ते परत तिथे जाऊन तो काळ जगता आला. ती नॉस्टॅल्जिकची फिलिंग होती. यू गॉट टू लिव्ह दे. तर त्याच्यामुळे मला ही फिल्म खूप अशी स्पेशल वाटते. आणि माझा लुक पण ह्याच्यात खूप वेगळा आहे. म्हणजे ह्याच्या आधी जे काय केलेत मी, तर मला असं कधीच, ठीक आहे केस शॉर्ट लॉंग एव्हरीथिंग वॉज देअर, बट देन असं इथे काहीतरी ॲडिशन, इट वॉज व्हेरी नाईस. तर मला ते खूप आवडलं. पण मी म्हणजे माझा तुलाही तोच प्रश्न आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात हा शब्द खूप छान आहे, म्हणून मी हा प्रश्न करतोय की इलू इलू होण्याची एक वेगळी टर्म आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ती इलू इलू झालं, ती वेळ वेगळी होती, तो काळ वेगळा होता, ती व्यक्ती वेगळी होती. तुझ्या आयुष्यात इलू इलू होणं म्हणजे काय, किंवा हे करताना तुझी भावना काय इलू इलूची? आपल्याला असं फिलिंग येतं ना, अरे एक्सप्रेस नाही करणार कसं तरी होतंय, यु नो, असा श्वास मोठा घ्यावं असं वाटतो किंवा समजत नाही काय होतंय. दॅट फिलिंग इज इलू इलू. जेव्हा आपल्याला शब्द नसतात ना, ती फिलिंग. पण असं होतंय का, म्हणजे कुणाला सांगायचं आहे का की कुणाविषयी होतंय वगैरे? तुला हे व्यासपीठ आहे त्याच्यापर्यंत पोहोचवायचं की बाबा मला इलू इलू होतंय म्हणून? हो, मला इलू इलू होतंय. क्या बात आहे. मीरा, ट्रेलर लॉन्च मध्ये तू एक वाक्य वापरलंस की मला आतापर्यंत मी कुणाच्या प्रेमातच पडलेली नाहीये. हो, खऱ्या प्रेमात नाही पडली. तर मला असं आता मला तुला विचारायचंय की का नाही झालं तुला इलू इलू? मला आता नाही, बट म्हणजे नाही, मला असं म्हणायचंय, खरं प्रेम आणि खरं प्रेम आणि इलू इलू
खरं प्रेम जरी नाही झालं तर पण इलू होऊ शकतं ना होऊ शकतं, आपल्याला. अर्थात. नाही, माझ्यासाठी माहिती आहे काय, हिचं जे कॅरेक्टर आहे ना मूवीमधलं, मी ॲक्च्युअल तशी आहे, मी फार खडूस आहे. सो ना, नाही कॅरेक्टर म्हणते का की प्रेम आहे, पण मी 2च मिनटं, माझं ते होतं की माझ्याकडे एवढाच वेळ मी एवढाच देऊ शकते, आणि हे जेन्युअनली झालंय माझ्याबरोबर. त्यामुळे ना मी समोरून नेहमी ना असा ओरडा खाल्लेला आहे की एफर्ट्स देणं. आणि माझं काय ना, मी म्हणजे जर प्रेमात असेल ना तर मग मी वेडी असते की सगळं काही तुझ्यासाठी, मी काम वगैरे सगळं काही सोडेल. मी शूट कॅन्सल केलेले आहेत ह्या सगळ्यांसाठी. आणि जे सुरुवातीचं वगैरे प्रत्येकाचं असतं ना, क्रश किंवा क्रश ते असतं, नॉर्मल असतं, पण जे खरं प्रेम असतं ना, मला असं वाटतं ते पहिलं अट्रॅक्शन असतं माझ्यासाठी. बरोबर. माझ्यासाठी ते प्रेम नाही आहे, ते अट्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर मी ज्या लोकांना, जे लोक मला आवडतात ना, काहीतरी वेगळे एक्सपेक्टेशन्स असतात लाईफकडून आणि बाकी सगळ्या गोष्टींकडून. तर त्यामुळे ना, आणि रिजेक्शनचा मला प्रॉब्लेम आहे. ते जसं आपण म्हटलं की ते नाही म्हणायच्या आधी मी नाही म्हणते, किंवा मी दूर जाते, किंवा मला असं वाटतं की ओके मी आता या मुलाच्या बाबतीत सिरियस होतीये पण फ्युचर नाही आहे, तर मी कट ऑफ करते. जोपर्यंत आहे पुढे जाऊ मग बघू. मी सिरियस टाइप है. मतलब आपको कोई ऐसा मिला नहीं जो आप देख सकते हो कि उनसे मैं शादी हाँ फ्युचर देख पाऊँ ऐसे. एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे, आणि मला टाइमपास नाही करायचे मुळात. हे बघ, त्याच्यासाठीच हा कॅमेरा लावलाय. आणि मुळात ना, मला कसा मुलगा हवाय हे ना, म्हणजे मी काय ना, ऍक्च्युली माझं मूडी आहे. आज वेगळा स्वभाव तो उद्या वेगळा स्वभाव असू शकतो माझा. स्वभाव हा, मूड नाही म्हणते, म्हणजे स्वभाव माझा 2 दिवसांनी पण चेंज होऊ शकतो. आज मला एखादं आवडतोय तर नाही आवडू शकत दुसरा. हाँ मतलब आज ये लड़का पसंद है, उसका नेचर, तो कल शायद मैं मतलब वो नहीं पसंद आएगा उसका नेचर मुझे. नाही पण मला तुला, हा तू एक वाक्य वापरतेस आता की तू खडूस आहेस असं, पण आम्हाला नाही वाटत, कारण की आम्ही तुझी प्रेमळ बाजूही बघितली. प्रेमात नाहीये ना माझ्या, म्हणून तुझ्या प्रेमात पडणाऱ्या लोकांसाठी खडूस आहे, कारण मग मी पॉझिटिव्ह होते मग. अगदी. पण मीरा जगन्नाथ खरी कशी आहे हेही मला ऐकायचं, कारण की तू बिग बॉस केलंस आणि बिग बॉस नंतर असंही दोन्ही बाजू आल्या. तुझ्या पाठीशी उभे राहणारे उभे राहिले, पण मग काही लोकांचं झालं की नाही ही खडूस आहे, ही खूप बोलते वगैरे. पण खरी मीरा कशी आहेस हे मला असं वाटतं तू सांगावंस. अजिबात नाही. मला असं वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर ना अजिंक्य सर तुम्ही द्यावं. हा, अजिंक्य, बरोबर. खरी मीरा कशी आहे, म्हणजे मीराला आपण जे बघितलंय तशी मीरा आहे की मीरा कशी आहे? रोज एक झगड़ा होता था. अरे मीरा जी के वजह से टीआरपी ऊपर गया था शो का. टीआरपी क्वीन थी मैं इंडिया की. यार, oh my God, मुझे देखना है यार. अभी तो समझ आ जाए, but I want to see like that side. खरं तर मी ज्यावेळेस शूट केलं ना मीराबरोबर, म्हणजे त्यावेळेस पहिल्यांदा ओळख झाली आणि शूट केलं. त्याच्यानंतर ती बिग बॉसमध्ये गेली, आणि बिग बॉसमध्ये गेल्यानंतर मला लोकांचे लोकांचे म्हणजे तू दोन्ही, म्हणजे तू भाग्यवान आहेस की तू मीराच्या वेगवेगळ्या बाजू बघितल्यास. म्हणजे तू शोच्या आधी मध्ये मीरा बघितली, शो मधली मीरा बघितली, परत बाहेर आल्यावर, म्हणजे तू मोठा भाग्यवान माणूस आहे. बिग बॉस नंतर मला फोन यायला लागले, तू हिच्याशी कसं काय वागू शकला, नाही का, मी कसं सहन केलं तुला. म्हणजे घरचे किंवा रिलेटिव्ह वगैरे विचारायला लागले की म्हणजे डेंजर ही कारण ते एडिट करून काय दाखवतात माहीत नाही. पण नंतर ती बिग बॉस नंतर पण आम्ही शूट केलं ना, तर मला पूर्ण उलटं वाटतं. म्हणजे ती जशी ती बिग बॉसमध्ये दिसते ना तशी बिलकुल म्हणजे नाहीच आहे. आमच्या ह्याच्यावर चर्चा झाली की आमचा एक मित्र आहे की तो पण बोलत होता की यार मी घेतलं तर मीराला घेणार नाही का. मी तिला व्हिडिओ पण पाठवला तो, म्हणजे ती खूपच शांत आहे आणि ती तशी भांड करतं मला अजून नाही दिसली. बघू आता. मीरा, मला असं वाटतं की तुझ्या साधेपणाचं त्याने उदाहरण, मला साधेपणा म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं मीरा जास्त खरी आहे आणि म्हणून कदाचित तिचा तो खरेपणा लोकांना आवडत नसेल. मीरा, पुन्हा तुझ्याकडेच येईल. तुझा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये तू भाकरी थापतीये, म्हणजे भाकरी बनवण्यापेक्षा त्याला थापणं हा शब्द, पण हे कुठून आलंय? म्हणजे ज्या पद्धतीने तू भाकरी थापते की असं वाटतंय की क्या बात आहे, म्हणजे सराईत. हो, मी सोलापूरची एक गावातली मुलगी आहे. सोलापूरच्याही पुढे विजापूर हायवे म्हणून आहे, तर तिथे औराद नावाचं गाव आहे, छोटंसं गाव आहे. तिथे मी वाढली आहे लहानपणी. त्याच्यानंतर बाबा आम्हाला पुण्याला घेऊन आले. माझी आजी जी होती ना, तिने एवढंसं असल्यापासून आम्हाला चाराने देते भांडी घास,
आठाणे देते, चपातीचं पीठ मळ, हे लहानपणापासूनच आतमध्ये इतकं आहे. आणि तिच्यामुळे सगळं काही, म्हणजे मी आता तुम्ही बिग बॉस म्हणालात, मी तिथे 80 एका वेळेस आलू पराठे, मी तिथे पुरणपोळी बनवली आहे. हो, मी एकटी करायची हे, किती सगळे, मी 5 चपात्या खायची त्यांचं सोड. हो, आणि चांगलं सोलापुरी, हां, आणि त्याच्यानंतर पुरी वगैरे आम्ही तळायचो तिथे. सो भाकरी तर म्हणजे आमच्या इथे तेव्हा तरी मला नीट जमलं नाही, अदरवाईज आम्ही ते पातळ असतात ना कागदासारख्या, तशा पण भाकऱ्या बनवतो. हा, मी आता तिकडेच येईन, सोलापूरचीच म्हणून म्हटलं की सोलापूरचा जेव्हा विषय येतो तेव्हा कडक भाकरी सोलापूरची प्रसिद्ध आहे, शेंगदाण्याची चटणी प्रसिद्ध आहे. काय काय आवडतं सोलापुरातलं, आणि सोलापुरात प्रेक्षक जे बघतात आपल्याला ते खवय्ये सुद्धा आहे, त्यामुळे त्यांना सांग की सोलापुरात गेल्यावरती काय एक्सप्लोअर करायचं आहे. मला सॉरी, मी माझी जरा फ्रीमध्ये ॲड करते. माझा स्वतःचा बिझनेस आहे, माझा आणि माझ्या आईचा. तर तुम्हाला सोलापुरात जायची गरज नाही आहे. तुम्हाला जर कडक भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी हवा असेल तर माझ्या इन्स्टावरती तुम्ही मेसेज करा, तुम्हाला घरपोच मिळेल ती. हा माझा बिझनेस आहे, खरंच सांगते. क्या बात है. बहुत ज़्यादा हाँ, पैसे दो फिर काम करेंगे, ऐसा ही है पहले से. अगदी. अंकिता, तुझ्याकडे येईल, या सिनेमातला असा कुठला किस्सा आहे की जो तुला आजही आठवून हसायला येतं की यार काय गंमत झाली होती त्यावेळी, किंवा असा कुठला किस्सा आहे की जो तुला सांगावासा वाटेल या सिनेमातला? अनेक सिनेमे आपण करतो, पण एक किस्सा, एक आठवण लक्षात राहते. किस्सा असा नाही आहे, पण मला ह्या फिल्ममध्ये मी जे गाणं शूट केलं ना ते खूप जास्त लक्षात राहिलेलं आहे. कारण की मी असं शूट, ह्याच्या आधी हे माझं पहिलंच गाणं आहे जे मी असं शूट केलं आहे. हाय स्पीडचं गाणं, पिक्चरायझेशन दिसतं ते आम्हाला 2x मध्ये करावं लागत होतं सगळं. तर तो माझ्यासाठी खूप मस्त अनुभव होता की अरे भारी वाटत होतं ते सगळं करायला. आणि जो गाण्याचा सेटसुद्धा होता, दॅट वॉज ऑल्सो त्या काळातल्या सगळ्या गोष्टी, लाईक आपलं लेमन गोळी, बोरकुट. डू यू नो बोरकुट? येस, अर्थात. माझ्या ड्रॉवर मध्ये आता पण आहे. प्लीज गिव्ह इट टू मी. आम्ही कालच चर्चा करत होतो की आम्हाला पाहिजे. ड्रॉवर मध्ये आहे. सर त्या सगळ्याच्या गोष्टी होत्या ना, ते मला खूप राईट, ते नॉस्टॅल्जिया खूप मॅक्स होता तिथे, आणि मला खूप जास्त आवडलं होतं ते गाण्याचं शूट आणि सेट आणि एव्हरीथिंग. सो तो दिवस माझ्यासाठी खूप मस्त होता आणि तो मला खूप जास्त आठवतो. अजिंक्य, तिने गाण्याचा विषय काढला. मला सुद्धा वाटतं की गाणी खूप सुंदर झाली. म्हणजे गुलाबी गुलाबी झाली जिंदगी हे गाणं तर मला असं वाटतं की सहज ऐकलं की लगेच पाठ होतं. त्याची चाल पण खूप सुंदर आहे. आणि मुळात या सिनेमातली एक खासियत आहे म्हणजे याच्यात संदीप खरेंचा आवाजाचा तू उत्तम वापर केलायस. या सिनेमात अशा खूप गोष्टी आहेत ज्या अजिंक्यने खूप वेगळ्या केलेल्या आहेत, ज्या मला ट्रेलरच्या वेळी पण जाणवल्या. सिनेमातली गाणी असतील, सिनेमातले डायलॉग्स असतील, हे संदीपजींचा आवाज वापरणं असेल, कुठून आलं ते आणि कसं सुचलं? म्हणजे मला तो आवाज विशेष आवडला. आता खरं सांगायचं म्हटलं तर पूर्ण सिनेमा हा एडिटिंग टेबलला कम्प्लीट झाला आहे. म्हणजे ज्यावेळेस मी सिनेमाची सुरुवात केली ना, त्यावेळेस स्टोरी वेगळी होती. काही पात्र सिनेमात डिलीट झाली, काही नवीन पात्र त्याच्यामध्ये ॲड झाली, आणि एडिटिंग करत असताना नंतर आम्ही परत रिशूट केलं. जसं मीरा बोलली बिग बॉस नंतर शूट केलं, म्हणजे काही सीन्स ॲड केले, अरे भारी होते. मग ते खूप छान छान होत गेलं ना, तसं मी करत गेलो. म्हणजे एडिटिंग टेबलला पूर्ण सिनेमा तयार झाला. नंतर एडिटर आणि आमचं ठरलं की आपण व्हॉइस ओव्हरची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे सिनेमाला, की व्हॉइस ओव्हर पाहिजे की जो स्टोरी टेल करेन पूर्ण. तर मग मी तो व्हॉइस ओव्हर एडिटरच्या आवाजात केला. त्यावेळेस आपण एडिटिंगच्या मशीनला हे तिथं आपण सेटअपवर लावून बघतो. तर एडिटरच्या आवाजात केल्यानंतर मग मी बोललो की आपला जो कॅरेक्टर आहे अनिकेत, त्याच्या आवाजात आपण व्हॉइस ओव्हर करूया, त्याची स्टोरी असेल पूर्ण. तर त्याच्या आवाजात पण केला मी व्हॉइस ओव्हर, पण तरी पण अशी एक फील येत नव्हता. नंतर ठरलं की आपण एक काम करू, ते अनिकेतचं मोठं व्हर्जन दाखवले आरव वेलणकर, त्याच्या आवाजात करून बघू. पण तरी थोडं एक मजा येत नव्हती, लागत नव्हतं. आणि त्याच वेळेस मी यूट्यूबला संदीप खरेंची कविता पाहिली, आणि ते एकदम असे आपल्याशी बोलताना पण असं वाटतं की कविताच चालू आहे. म्हणजे असं ते बेस आवाज आणि ते बेस आहे आवाजाला पूर्ण. आणि मग मी केदार सरांना विचारलं की संदीप खरे सरांना मला व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे वगैरे. संदीप सर ओके बोलले. त्यांनी सिनेमा पाहिला, आधी सिनेमा एकदम खूप आवडला त्यांना, त्यांनी प्रतिक्रिया पण दिल्या. आणि ते बोलले एक काम करूयात आपण आवाज तर देतोच मी, पण मध्ये मध्ये काही त्यांनी फिल्ममध्ये गोष्टी आहेत तिथं आपण कविता लिहूयात. क्या बात आहे. मग त्या कविता त्यांनी लिहून दिल्या, आणि त्या इतक्या मस्त कविता लिहून दिल्या त्यांनी. म्हणजे तू एक मागायला गेला, तुला त्यांनी 2 दिलं. हो, 2 दिलं. म्हणजे एक प्रेमाला ते आता उदाहरणार्थ असं आहे की आमच्या फिल्ममध्ये डायलॉग आहे, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. ओके, हे कॉमन डायलॉग आहे ना,
हो, प्रेमाला वयाचं बंधन नसतं, हा कॉमन डायलॉग आहे. तर संदीप खरेंनी काय डायलॉग घेतला असेल त्याच्यामध्ये, काय वय माणसाला असतं प्रेमाला नाही. क्या म्हणजे बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हे त्यांचं ते व्हेरिएशन पूर्ण म्हणजे, आणि त्यामुळे खूप फायदा झाला. म्हणजे ती कविता तुम्ही फक्त आवाज ज्या वेळेस येतो त्या थिएटरला, तो रिव्हर्बमध्ये ऐकू येतो ना, छान वाटतं. म्हणजे तेव्हाच प्रेक्षकांना इलू इलू होतं. पैसे वसूल होतात त्या आवाजालाच. अगदी. मला तुला प्रश्न विचारायचा आहे की तू सिनेमाकडे कसा वळलास? म्हणजे तुला थिएटरचं बॅकग्राऊंड आहे की लहानपणापासून सिनेमाची आवड होती? इतका सुंदर तू सिनेमा केलाय, त्याचं प्रशिक्षण घेतलं होतं, मला तुझी प्रोसेस ऐकायला आवडेल. खरं तर मी कम्प्युटर इंजिनियर आहे, पण ॲक्च्युली मी एक सिनेमा पाहिलेला, म्हणजे मराठी शाळा 2011मध्ये. त्यावेळेस एक स्पार्क आला होता की आपण सिनेमा बनवायचा. त्याच्यानंतर काय लगेच मी सिनेमाकडे वळलो नाही. घरचे गप शाळेत जायचं, कॉलेजला जायचं वगैरे, ते काय असं होतं की बाबा आपलं मेकॅनिकल फील्ड आहे, ते हे कर, मेकॅनिकल इंजिनियर हो. मेकॅनिकल होतो, मग मेकॅनिकलला ॲडमिशन मिळालं नाही, मग कम्प्युटर इंजिनियर झालो आणि सिनेमाकडे वळालो. आता सिनेमाकडं वळायचं कारण की एक मित्र भेटला मला की यार तू कर ना काहीतरी. म्हणजे मी व्हिडिओज वगैरे असे तयार करायचो मोबाईलमध्ये, आणि एडिट करून असं थोडं एकदम साधं होतं. म्हणजे ते यूट्यूब वगैरे पण त्यावेळेस इतकं पॉप्युलर नव्हतं. ते आत्ता यूट्यूब पॉप्युलर झालं 7-8 वर्षापूर्वी. प्रत्येक जणाकडं यूट्यूब होतं पण इतकं नव्हतं पॉप्युलर. आणि त्यावेळेस मी व्हिडिओज वगैरे बनवायचो. त्याच्यानंतर मग मी शॉर्ट फिल्म केली एक, तिचं फुटेजच हरवलं आणि मग ती काही रिलीज नाही झाली. म्हणजे पूर्ण हे झालं. आणि 2000 लॉकडाऊनच्या वेळेस एक मित्र भेटला, अरे जाऊ दे ना आपण पिक्चर करूयात वगैरे. आणि पिक्चर करूयात, मी नाही होणार माझ्याकडनं, कारण मी शॉर्ट फिल्म केली. मी कुठल्या ह्याला डिरेक्टरला असिस्ट नाही केलं किंवा कुठल्या सेटवर पण नव्हतं गेलो. म्हणजे मला सेटवर असं व्हायचं की मला खरंच माहीत नसायचं ह्याचं काम काय आहे. बाबा हे स्पॉट बॉयला सांगतात, हो, इथून सुरुवात आहे माझी खरंच. आणि मग ते हळूहळू शिकत गेलो ना. म्हणजे एक शेड्यूल झालं ना आमचं 10 दिवसाचं. त्यावेळेस मी प्रो झालो प्रॉपर. आता कळलं की कोणाला काय सांगायचं आहे बाबा, आर्टकडनं काय करून घ्यायचं. म्हणजे मी शॉर्ट फिल्म केले होते, तो अनुभव तो होताच, पण फिल्मला युनिट खूप असतं ना. 150 लोक सेटवर, त्यात सगळं युनिट प्रॉपर आर्ट डिरेक्शनमध्ये, प्रत्येकाचे सीन्स असतात, सीन समजवायला, कॉस्ट्युम डिपार्टमेंट, खूप असंख्य डिपार्टमेंट असतात. त्यांना सांभाळणं एक 2-3 दिवस थोडा मला स्टार्टला सरावाचं व्हायला वेळ, सरावासाठी. पण नंतर होत गेलं ते हळूहळू. पण मला असं वाटतं की कदाचित हीच शिकण्याची प्रोसेस असते. अनुभवातनंही काही लोक शिकतात, तसं तुझं शिकणं. आणि बरेच जण बोलले मला, म्हणजे मला आता माहित आहे, तुम्ही सिनेमा बघितल्यावर कळेल की पहिला सिनेमा वाटत नाही. अर्थात मलाही नाही वाटत आहे, म्हणून मी तुला हा प्रश्न केला, कारण की मी ट्रेलर बघितला, सिनेमाची गाणी बघितली, मला कुठेही असं वाटलं नाही. जेव्हा मी ट्रेलर लॉन्च 16 झाला तेव्हा मी बाहेर आल्यानंतर संबंधित व्यक्तीला विचारलं की म्हटलं हा अजिंक्यचा कितवा सिनेमा आहे, तर ते म्हणाले पहिलाच. तेव्हा हे जेव्हा कळलं, आणि तेव्हा नंतर ते, आता मी तुझ्या वयाचा उल्लेख केला कारण की ते म्हणले अरे तो तर 28 वर्षांचा आहे, त्याचा पहिला सिनेमा आहे, तेव्हा मला जास्त आश्चर्य वाटलं की कुठलंही प्रशिक्षण न घेता इतका सुंदर सिनेमा जर तू बनवू शकतोस तर ते अर्थात तुझं कौतुक आहे. एलिजींकडे येईन मी. मला तुमचा प्रवास आता ऐकून घ्यायचा आहे, स्वीडन ते महाराष्ट्र. म्हणजे या सिनेमात एली जी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, पण एली यांचा स्वीडन ते महाराष्ट्र प्रवास ऐकायचा आहे. एक्चुअली जो बहुत लोगों को नहीं जानता है वो है कि मतलब बचपन से मेरा प्यार है बॉलीवुड का और इंडिया. सो मैं 5 साल की थी जब मैंने बॉलीवुड डिस्कवर किया स्वीडिश टेलीविज़न पर, और एकदम मतलब ऐसा स्ट्रॉन्ग प्यार हुआ. और फिर बाद में कुछ ऐसे डॉक्यूमेंट्रीज़ मैंने भी देखा इंडिया के बारे में. तो मतलब बचपन से मैंने अपने घर वाले को ये कहा कि मुझे वो देश में जाना है, तो वो हमेशा ऐसा रहा. फिर मैं टीनेजर थी, फिर मैंने ऐसा बॉलीवुड फिल्म्स देखा, फुल फिल्म्स, तब मैंने ऐसा बोला कि यार मुझे ये करना है लाइफ में. और मैं हमेशा ऐसी हूँ, मतलब बचपन से, जो मतलब बहुत लोग ऐसे सोचते हैं कि नहीं ऐसा नहीं हो सकता है, ऐसा नहीं कर सकते हैं, ये मतलब इम्पॉसिबल है. मैं हमेशा ऐसा सोचती हूँ कि आप कुछ भी कर सकते हो लाइफ में, मतलब एनीथिंग इज़ पॉसिबल इन लाइफ. सो मैंने सबको ये बोला कि नहीं मैं इंडिया जाऊंगी और मैं ट्राई करूंगी बॉलीवुड में, देखते हैं अगर मतलब किस्मत है मेरे साथ. सो एक दिन मैंने डिसाइड किया है, मैंने एकदम प्रिपेयर किया है अपने आप को. मैंने एक ज्वेलरी दुकान में काम किया है, मैंने पैसा ऐसा बचाया है. फिर मैं स्टॉकहोम यूनिवर्सिटी पे गई थी और मैं देवनागरी सीखी. और फिर मैंने ऐसे कुछ बात किया है, मतलब कुछ ऐसा फैमिली फ्रेंड्स, मतलब विद माय अंकल एंड माय मॉम जो इंडिया में रहते हैं,
फिर मैंने पूछा मुंबई के बारे में कि सेफ़ है, मैं आ सकती हूँ, ये सब वगैरह। तो जितना इन्फॉर्मेशन है उन लोगों के पास उन शेयर किया। तो मैंने डिसाइड किया कि चलो अब मैं जा रही हूँ। मैं आई हूँ और मतलब बाय गॉड्स ग्रेस हो गया मेरा वो सपना। और ये मैंने कभी नहीं सोचा कि मतलब जिस सिटी में मैं रह रही हूँ, जिस मतलब शहर में मैं रह रही हूँ, कि एक दिन मैं उसका सिनेमा भी करूँगी और मैं खुद वो भाषा में भी बात करूँगी। तो ये मेरे लिए मतलब बहुत बड़ी बात है। मैं एक्चुअली बहुत बहुत प्राउड और खुश हूँ। मतलब जितने सारे मेरे मराठी फ्रेंड्स हैं या जितने सारे मतलब लोग जो मेरे पास काम करते हैं जो महाराष्ट्रियन है, मतलब उनका चेहरा देख के मतलब मैं बहुत खुश हूँ, क्योंकि सब लोग एकदम प्राउड फील कर रहे हैं कि यार हमारे मैडम मतलब मराठी फिल्म कर रहे हैं या हमारी फ्रेंड मतलब मराठी फिल्म कर रहा है। तो मतलब मैं बहुत खुश हूँ कि मतलब जिस देश ने मुझे बहुत सारा प्यार दिया है, बहुत सारी चीज़ें दिया है, कि मतलब वो, और जिस सिटी में महाराष्ट्र जो मतलब मुझे एक्सेप्ट कर दिया, मैं अभी उस मतलब वो सिनेमा में आ रही हूँ। सो मैं बस यही उम्मीद करती हूँ कि मतलब जितने सारे मराठी लोग ये फिल्म देखेंगे कि वो भी प्राउड फील करेंगे कि मतलब ये लड़की ने हमारे भाषा में बात किया और मतलब अच्छे से किया है। मुझे लगता है कि आपने दर्शकों से कहना मराठी में कुछ तो कही है। हाँ, ये कहना है कि ही माझी पहिली मराठी फिल्म आहे 31 जानेवारीला इलू इलू 1998. प्लीज थिएटरमध्ये नक्की बघा प्लीज. येस, मला असं वाटतं की हा सिनेमा केवळ सिनेमा नाही आहे, तर या सिनेमात तुम्हाला कविता ऐकायला मिळणार आहे, उत्तम उत्तम गाणी ऐकायला मिळणार आहे, मीरा एका वेगळ्या रूपात बघायला मिळणार आहे, अंकिता सुद्धा आजपर्यंत कधी ज्या भूमिकेत दिसली नाही त्या भूमिकेत दिसणार आहे, आणि मिस पिंटो तर आहेत आपल्यासाठी, आणि अजिंक्यने या सगळ्यांना घेऊन एक सुंदर सिनेमा केला आहे ज्याचं नाव आहे इलू इलू, आणि येत्या 31 जानेवारीला तो प्रदर्शित होतोय. अर्थात हा सिनेमा बघून तुम्हा आम्हा सगळ्यांना पहिलं प्रेम आठवेल, शाळेतलं प्रेम आठवेल आणि आपल्या मनात इलू इलूही होईल. पण त्यासाठी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला हवा, सिनेमागृहातच जाऊन बघायला हवा. आम्ही देखील आवाहन करतोय 31 जानेवारीला हा सिनेमा नक्की पहा, थिएटरमध्ये जाऊ. धन्यवाद. थँक्यू.